नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील 19वी रात्र आणि कथेचं नाव आहे पुनर्जन्म. चला तर मग ऐकूया ही कथा. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. वडील स्वातंत्र्य चळवळीत शिक्षा भोगून तुरुंगातून सुटले होते. ते अशक्त झाल्यानं दूरच्या नातलगाकडे समुद्रकिनारी गेले होते. माझी बहीण 4 दिवसासाठी माहेरी आली, पण ती आजारी पडली. आईवर कामाचा खूप बोजा होता. घरात दुसरं बाई माणूस नव्हतं, त्यामुळे माझ्याकडं कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो. अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचं प्रेम होतं. तिला तान्ही मुलगी होती. त्या मुलीचे तर फार लाड. अक्काला विषमज्वर म्हणजे टायफॉइड झाला होता. तिचं दूध मुलीला चालत नसे, त्यामुळे मुलीचे रंगूचे खूप हाल होत होते. एके दिवशी तिला तापात वात झाला. सासरी झालेले हाल छळ तिनं कधीही माहेरी सांगितलं नव्हतं. मनातील सारं दुःख ती त्या वातात बोलली. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं, जुन्या काळामध्ये सासरी खूप छळ केला जायचा त्या आलेल्या सुनेचा. आणि ती सून म्हणजे ती मुलगी घरी माहेरी सुद्धा कोणत्याही प्रकारची बाब बोलून दाखवत नसे, आपल्या आई वडिलांना हा त्रास नको म्हणून. परंतु तिला जो काही त्रास झाला, तिनं ते वातात बोलून दाखवलं. वात म्हणजे काय? खूप ताप आल्यानंतर संयम सुटतो मेंदूमध्ये. तो ताप गेल्यामुळं तिला नंतर बेभान होऊन ती बोलत होती, त्याला म्हणायचं वात. ते ऐकून माझ्या आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून मुलगा पाहूनही असं का केलं असल, असं तिच्या मनात येई. अक्काचा ताप कमी व्हावा म्हणून माझी आई तिच्या कपाळावर पाणी भरलेलं ताम्हण धरून बसली होती. ताप कमी होत नव्हता. साऱ्यांची तोंड उतरली होती. अचानक आई उठली. देवाजवळ जाऊन शंकराला अक्कासाठी दही भातानं लिंपण्याचा नवस करून आली. तेवढ्यात रंगू उठली, रडायला लागली. मी तिला खांद्यावर टाकून हिंडलो. कंटाळलो. ती पुन्हा उठली, मोठ्यानं रडू लागली. कळवळली, टाहू फोडला. मी तिला तसंच ठेवून अंगणात गेलो. आई तिच्याशिवाय अडलेली कामं पाहून त्या भरात मला म्हणाली, श्याम, कुठे गेला हा कार्टा? नुसता खातो, एक काम करायला नको, असं छळायला उरला आहे. अंगणातून मी आईची वाक्य ऐकत होतो. शेवटच्या वाक्यानं मला जाग आली. कशासाठी जगायचं ते कळलं. मी पटकन रंगूला उचललं आणि मनाशी निश्चय केला, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करणार. देवा, मला चांगलं कर, अक्काला बरं कर. आणि दुसऱ्या दिवसापासून अक्काला बरं वाटू लागलं. मी प्रत्येक काम करू लागलो. अक्का शरीरानं बरी झाली होती आणि मी मनानं बरा झाला होतो. मुलांनो, यातून तुम्हाला नेमकं काय कळालं? आपलं घरामधील अस्तित्व असं असावं की आपल्यामुळे सर्वांना सहकार्य व्हावं, सर्वांना सुख मिळावं. आपल्या काम करण्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल असं आपलं जगणं, असं आपलं वागणं असू नये. म्हणून तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर तुमचं दप्तर नीट ठेवणं, तुमचे कपडे व्यवस्थित घडी करून ठेवणं, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणं, असं तुम्ही सदैव करावं. तरच तुम्ही सर्वांचे आवडीचे व्हाल. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.